सर्व सातारावासींना मी नम्र विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे, परंतु अधिष्ठान हवे ईश्वराचे। ईश्वराला स्मरून आज आपण पहिल्या गाण्याची सुरुवात केलेली आहे। सुमधुर संगीतातून आता आपण विचाराकडे जात आहोत आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवंताचं पूजन करायला हवं आणि म्हणून भगवंताच्या पूजनासाठी आणि दीप प्रज्वलनासाठी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या दीप प्रज्वलनानं आपल्या या आजच्या सोहळ्याची सुरुवात करणार आहोत। मी सन्माननीय शिंदे सर, पवार साहेब, माडिक साहेब, त्याचबरोबर जे ज्येष्ठ आहेत तावरे सर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि दीप प्रज्वलन करावं। कार्यकर्ते त्यांना मी नम्र विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि बाकीच्या सर्व निमंत्रितांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं। हॅलो, आपल्या अखंड हिंदुस्थानचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सर्व मान्यवरांनी मंचकावरती उपस्थिती दर्शवलेली आहे। आपण सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपज्योतिर्नमस्तुते। ज्ञानाची ज्योत या ठिकाणी प्रज्वलित होत आहे। एक एक ज्योती पेटवूया, नवा नवा विचार आत्मसात करूया। या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पुष्पा क्रांती आपली निश्चितच महाराष्ट्राला नव्हे देशाला एक धडा देणारी ठरेल। त्या काळात स्वातंत्र्यासाठी लढाई करत होते, आज आपण एकमेकांच्या मदतीसाठी लढाई करत आहोत, एकमेकांच्या मदतीसाठी झटणार आहोत आणि म्हणून हा एक आगळा वेगळा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। परंतु आपण बरीच वर्ष, कोणी 30 वर्ष, 40 वर्ष तारगावमधून सातारमध्ये आलेलो आहोत, त्यामुळं बऱ्याचशा जुन्या आणि नव्या पिढीचा आपल्याला परिचय नाही आणि म्हणून हा परिचय आपल्या कुटुंबाचा परिचय एकमेकांना व्हावा आणि म्हणून आपला जो पहिला कार्यक्रम आहे तो आपल्या कुटुंबाचा परिचय। या ठिकाणी आपल्याला कुटुंबाचा परिचय आपल्याला द्यायचा आहे आणि कुटुंबातील व्यक्ती काय करत आहेत, सध्या काय करतात, त्यांचं शिक्षण काय चालू आहे, जेणेकरून आपली एकमेकांना मदत होईल आणि सहकार्य होईल। वेळ प्रसंगी त्यांना निश्चितच आपल्याला सहकार्य लागेल। तेव्हा मी विनंती करेन की आपण आता हा कुटुंबाचा ओळखीचा कार्यक्रम आपण घेऊया आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण सत्कारांचा कार्यक्रम घेणार आहोत। तेव्हा पहिल्यांदा आपण कुटुंबाची ओळख घेऊया। ज्या कुटुंबाचं नाव घेतलं जाईल त्याने आपली पूर्ण फॅमिली इथं समोर इथे आली आहे, त्यांचं आपले ज्येष्ठ नागरिक आमचे फुलदेव पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आणि ओळख पण करतील। सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान हवे। निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू समर्थ स्वामी माझा। क्षत्रिय कुलावतंसाच्या छत्रपती शिवरायांना आपण वंदन केलं आणि एका वेगळ्या विचाराने या ठिकाणी एकत्र जमण्याचा निश्चय केला।
आणि या निश्चयाचं फलित म्हणून आजचा हा दिवस एक इतिहासात वैशिष्ट्यपूर्ण ठरेल की सातारा निवासी तारकाकर पहिल्यांदाच या भूमीमध्ये साताऱ्याच्या छत्रपतींच्या भूमीमध्ये एकत्र आले. तेव्हा प्रथमतः सर्वांचंच मनपूर्वक मी या सातारा निवासी तारकाकर समूह सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा एक आपला गावचा आणि गावचं भूषण आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण त्याचं स्वागत करूया आणि त्याच्या कुटुंबाचा परिचय घेऊया. मी आपल्या या कमिटीचे उपाध्यक्ष संजय दादा पडवळ यांना विनंती करतो की त्यांचा गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं आणि आपण आपला परिचय द्या. मध्ये सेंट्रल आहे फक्त परिचय देणारे सेंट्रल आहे. माझं नाव स्वप्नील प्रभाकर चव्हाण. माझ्या वडिलांना इथं सर्वजण ओळखतात आणि आज या कार्यक्रमाला माझी आई लहान बाळांमुळे उपस्थित राहिली नाही, कारण घरी 6 महिन्याचं बाळ आहे. म्हणून तिनं तिची जागा भरून निघावी म्हणून मी माझ्या बहिणीला कार्यक्रमालाच बोलवलं. म्हटलं दोन्ही पण कामं एकत्र होतील. तर मी सातारा निवासी तारगावच्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी हा माझा सन्मान केला. मनापासून धन्यवाद. आणि ज्यांचं गाणं ऐकूनच गाण्याची प्रेरणा मिळाली आणि घरात संगीत जरी असलं तरी त्यांच्यामुळं गाणं गाव वाटलं, अशा विठ्ठल स्वामी सरांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याला कल्पना असेल की दोघेही बहिणी भावंड आहेत. प्रभाकर किसन चव्हाण यांचे नातू मुलगा यांचा स्वप्नील आणि ही मुलगी. त्यामुळे आपले दोघे तारगावकर आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. गावामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर जे पहिल्यांदा जे घर येतं ते या कुटुंबाचं गायनानं प्रसिद्ध केलेलं हे कुटुंब. धन्यवाद. नाही ते भाषा वापरायची नाही आपल्याला. गायनानं प्रसिद्ध असलेलं आणि तारगावचं भूषण असं हे कुटुंब आहे. दुसरं आपण तारगावमधनं थोडंसं जरा पुढं जात आहोत की लगेच श्यामसुंदर स्वामी यांचं घर येते आणि तेव्हा त्यांचे चिरंजीव सुहास श्यामसुंदर जंगम यांचं स्वागत करण्यासाठी आपण प्रकाश माणिकराव कापसे यांना मी विनंती करतो की आपण त्याचं स्वागत करावं आणि गुलाब पुष्प द्या. कुटुंबाला मी विनंती करतो, सहकुटुंब आपल्याला यायचं आहे. कुटुंबाचा आपण परिचय घेणार आहोत जेणेकरून कुटुंब एकमेकाशी आपल्याला ओळखता येईल. या ठिकाणी जे सुहास श्यामसुंदर जंगम. सर्वांना नमस्कार. एसटी मध्ये कामाला येते क्लरिकल विभागाला आणि त्यांच्या या सुविद्य पत्नी अस्मिता सुहास जंगम या ग्रामसेविका आहेत. सरताळ या ठिकाणी ग्रामसेविका आहेत जावलीमध्ये आणि त्यांची कन्या बरी. तिघांचंही आणि मगाशी खूप गाणं छान म्हणतो तिला. तिघांचंही खूप खूप छान स्वागत. वेलकम. याच्यानंतर आपले श्री आबाजी विठ्ठल भोसले रयत शिक्षण संस्थेमध्ये आहेत. त्यांच्या कुटुंबाला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला कुटुंबाचा परिचय द्यायचा आहे. यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या मंडळाचे खजिनदार नेताजी भोसले पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी यावं. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारे सहकारी रमेश सोनावणे यांना मी विनंती करतो की त्यांचं तुम्ही गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं. आबाजी विठ्ठल भोसले रयत शिक्षण संस्थेमध्ये एक मिनिट. नमस्कार सर्वांना. मी आबाजी विठ्ठल भोसले रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. माझी सौभाग्यवती सोनाली शिक्षक आहे इंग्लिश मीडियमवर आणि हा माझा मुलगा श्लोक भोसले हा आत्ता 5वीत आहे. शिक्षण चालू आहे.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांचा PA म्हणून हे कार्यरत आहे. आपलं काय रयत शिक्षण संस्थेमध्ये काम असलं तर निश्चितपणे आपलं पूर्ण होईल अशी खात्री वाटते. धन्यवाद. जरा थोडंसं आपला वेळ आपण जास्त घालवलेला आहे, त्यासाठी जरा कुटुंब आपण फास्ट घेणार आहोत आणि गाण्याचा कार्यक्रम थोडासा कमी करत आहोत. तेव्हा पुढचं कुटुंब आहे शिवाजी सर्जेराव पवार. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि त्यांचं स्वागत आपल्या या कमिटीचे सदस्य श्री सुनील माधवराव महामुलकर सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. हे आत्ताच आपल्या कमिटीचे उपाध्यक्ष सातारवासी तारगावकरांना माझा सर्वांना नमस्कार. मी आत्ताच्या पिढीनं ओळखत नाही, मग येणाऱ्या पहिलं या पिढीला आत्ताची पिढीमध्ये तुमच्या वडिलांचं नाव काय, मग ते लिंग आम्हाला घेतली जाते. मग लक्षात येते की आमचं चिरंजीव आहे. मला वाटतं की आपण तारगाव म्हणजे बाहेर आलेलो आहोत आणि एक चांगलं उत्कृष्ट उदाहरण आहे आपल्याकडे. आपल्याकडे सगळे इव्हन यूट्यूबपासून चॅनलपर्यंत लोक आहेत, गायक आहेत. आपल्याकडे गुरुजन वर्ग आहे. गुरु आणि जी म्हणजे आपण विद्यार्थी झालो, गुरु म्हणजे आपले शिक्षक आले कुठल्याच स्तराचे असो. मग अशा पद्धतीने आपण पुढे जात आहोत आणि हे संकल्पना ज्यांनी मांडली विनायक, आमचे मित्र विनायक आपले विनायक भोसले. मला वाटतं हे पूर्ण जिल्ह्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. मी थोडी स्टडी केली आहे मागच्या 3-4 दिवसामध्ये. असा कार्यक्रम पुढे झालेला आहे का? सातारा जिल्ह्यात हा पहिलाच कार्यक्रम आहे जे आपण बाहेर घेत आहोत. म्हणजे या संकल्पना ज्यांच्यातून झाली त्यांचंसुद्धा मी इथे आभार प्रकट करतो, जेणेकरून आपण सगळे इथे आलेलो आहोत. आपले सुखदुःख एक दुसऱ्याला सांगू शकतो. जे पोस्टर्स वगैरे आहेत तिथं आपल्याला पोस्टर बाय म्हणून नाही जायचं नाही तिथे आतमध्ये, पण आपल्याला मोठमोठ्या भूमिका निभवायच्या आहेत. आपली मुलं पुढे कशी जातील, एक दुसऱ्याला कसं आपण संगोपन देऊ. शासनामध्ये राहताना आम्ही सुद्धा बरेच, माझी आर्मीमध्ये 28 वर्ष सर्व्हिस आहे, शासनामध्ये 13 वर्ष सर्व्हिस आहे. त्याच्यामध्ये आम्हाला खूप सुखदुःख झालेलं आहे. माझे खास सिधे 3 मित्र आहेत माझ्या एकाच क्लासचे, राजेंद्र माहुलकर, रवींद्र तावरे आणि मी शिवाजी पवार. हा जो योगायोग आहे मला वाटते आम्हाला 10वी सोडल्यानंतर पहिल्यांदा मंचवर आलेला. मग अशामुळे आम्ही इथे जमा झालो. तिथून पुढे तर तुम्ही सगळे आहात इथे. नक्की आम्ही एकदा पाहिल्यानंतर आपले पालक आहेत, आत्ताची जी पिढी आहे खूप हुशार आहे पिढी, आम्ही त्यांच्यापुढे जाऊ शकत नाही. आमच्यावरचे शिक्षक वेगळे होते. आमच्यावरचे शिक्षक असे होते खुंटीला हात लावून मारणारे होते. आता तसं नाही. आता गुरुजी समजवतात सगळे. आणि आपली जी पिढी बाहेर आली त्यामुळे आपण सुधारलो खरंच सांगायचं म्हणजे. कारण आपल्या गावामध्ये तुम्ही वातावरण बघितलेलं, आम्ही स्पष्ट बोलतो कुठल्या भाषेमध्ये. मी वयाच्या 16 वर्षी बाहेर पडलो, अजून बाहेरच आहे. जेव्हा आम्ही गावामध्ये जातो, गावच्या भूमिका आम्ही बघतो तिथे, त्या भूमिका आपण इथे नाही केल्या पाहिजेत. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते. कान खेचणे ही भूमिका आपली, तिथून आपण बाहेर आलो म्हणजे आपल्या वेशीच्या बाहेर आलो तिथे आपण एकट्या सगळे राहिलं पाहिजे. कोणाचे दुःखसुख असेल सगळ्यांनी तिथे आलं पाहिजे, एका मंचवर आलं पाहिजे. गावची भूमिका वेगळी असते. या गल्लीत गेला, तिकडे गेला, तो कशाला गेला, काय गेला, तो त्या पक्षाचा, तो त्या पक्षाचा. इथे कुठलाही पक्ष नाही. इथे पक्ष फक्त आपण तारगावकर आहे. आपल्याला तर हा पुढे लागलेला आहे. विशेष भूमिकेमध्ये मला सांगायचं, मला माझं कुटुंबामध्ये मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे, पुण्यात सर्व्हिसला आहे. मुलगासुद्धा IT क्षेत्रामध्ये पुण्यात सर्व्हिसला आहे. आमच्या सौभाग्यवती त्या येऊ शकल्या नाही मेडिकल प्रॉब्लेममुळे, पण ते इथेच आहे. आता याच्यामध्ये सरांचं असं, त्यांनी मला फोन केला, तुम्ही ते पाहतच नाही का? कुठले म्हणजे जे सुविचार येतात विचार येतात, मी यूट्यूब कधी पाहत नाही. मी जातो ते डायरेक्ट आमच्या जे गव्हर्नमेंटचे संकल्प आहेत, जे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत तिचे माझं वॉचिंग असतं. आणि माझ्या ह्या एक 42 सर्व्हिस होत आहेत. 42 वर्षाचा माझा संकल्प होता. मी आता 4 ठिकाणी काम करतो. आपल्याकडे निरीक्षण आहे रिमांड होम, त्याच्या मी डायरेक्टर बॉडीमध्ये आहे.
विषय सांगायचं म्हणजे तिथे ज्यांना आई नाहीत, वडील नाहीत किंवा अनाथ मुले आहेत, तुमच्या अगर कुठे विचारामध्ये आले, तुमच्या गावचे, आपल्या गावचे नाही, बाहेरच्या गावचे, मित्रांचे, आणखी कोणाचे, आम्ही तिथे त्यांना एक मी डायरेक्ट म्हणून त्यांना फ्रीमध्ये तिथे ॲडमिशन देऊ, हे तुम्हाला मी माझा हे सांगतो. पण आम्ही जिथे काम करतो आम्हाला वाटतं की अशा मुलं ज्यांना काहीच नाही त्यांचा संकल्पना पुढे गेले पाहिजे. बऱ्याच मध्ये तुम्हाला सांगतो आता आपल्या शिवो इथल्या डेप्युटी शिवो ढवळे मॅडम, त्यासुद्धा रिमांड होमलाच होत्या. जेव्हा त्या आल्या तिथे, मी तेव्हा आर्मीत असताना तिथे संचालक पाळीवर होतो. त्या मुलीला म्हटलं, अरे बाई हे मुली तुझं आता जर तुझा 10,000 पगार आहे, उद्या तुझं 20च्या पुढे जाऊ शकत नाही. आणि ती एक चांगली विद्यार्थिनी होती, तिने MPSC केली. पहिल्याच्या MPSCमध्ये क्लास 2 झाली. आज ते डेप्युटी शिव आहे ढवळे मॅडम, तुम्ही पाहिलं असेल त्यांना, या मंचावरपर्यंत मी त्यांना बोलवून गेले. त्यानंतर आपले इथे जे सचिव आहेत पडवळ सर, सगळे सरच आहेत आहे इथे कोण येणार सगळे केवळ आपले हवं. तर त्यांचंसुद्धा कौतुक करण्यासारखं आहे. सरांचं शिंदे सर, आम्ही त्यांच्या सानिध्यात वाटतो. आमची नजर बाहेर आली की त्यांच्या घरावर जायची, म्हणजे अशी आमची त्या नजरेखाली मी असायचो. ह्या आमच्या ज्या वरिष्ठ होते, खरंच त्यांच्या नजरेमध्ये काही तर गुण आम्हाला दिसायचे, म्हणून आम्ही पुढे गेलो. आमच्या मनामध्ये पुढे क्लिष्ट भावना नव्हती, आणि आपण जेवढे बाहेर आलो त्यांच्या कोणाच्याच मनात क्लिष्ट भावना नाही. मग अशी आता शिवाजी महाराजांचा पोवाडा खूप, म्हणजे आपण ज्यांच्या भूमीत राहतोय, ज्यांच्या भूमीतून आपण जगतोय, त्या भूमीविषयी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आम्ही दिल्लीमध्ये असताना आपल्या तारगावचं नाव घेतलं होतं, यादव सर जे होते, तुम्हाला माहीत नसेल या पिढीला, एअरफोर्सचे पहिले ऑफिसर. हां, आणि ते आपल्या जिल्ह्याचे पहिले एअरफोर्सचे ऑफिसर होते, पायलट ऑफिसर. अच्छा, येस. हां, पण काय होतं, हां, नावामुळे ते हां दिलीप आणि अनिल त्यांचे वडील. मग अशा या मोठमोठे लोक होते, त्यांचं इथं नाव घेतलं. कुटुंबात पुढे यायचं तोपर्यंत विशाल सांग आहे पुढे बोला त्या पुस्तकांना. त्याचबरोबर आमचे काही आता लोक आहेत नाही तिथे, गावचे पण लोक आहेत, इथे राहणारे लोक आहेत नाही. त्यांच्यासुद्धा भावनांना आम्ही स्मरण करतो, आणि मग माझं भाषण संपवतो. धन्यवाद साहेब. उपाध्यक्ष महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण फेडरेशन पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. आपलं जर समजा माजी सैनिकांचं सेवानिवृत्तीनंतरचं काय काम असेल तर निश्चितपणे त्यांच्याकडं हे होणार आहे. पुढचे कुटुंब आहे विशाल स्वामी आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं कुटुंब आहे प्रदीप शंकर घोरपडे, त्यांनाही मी विनंती करतो दोन्ही कुटुंबांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्याकडं संदीप भोसले आणि सुनील सांगळे यांना मी विनंती करतो की आपण या कुटुंबांचं स्वागत करण्यासाठी पुढे यायचं आहे. विशाल बाळकृष्ण जंगम रयत शिक्षण संस्थेमध्ये क्लार्क म्हणून काम करत आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी B.Ed तुमचं झालेलं आहे. सध्या जॉबला आहे अभिनव माध्यमिक विद्यालय. अच्छा, असं विनंती आहे आपण थोडक्यात आपलं व्यक्त करावं बोलणाऱ्यांना. मी विशाल बाळकृष्ण स्वामी रयत शिक्षण संस्थेत ज्युनियर क्लार्क म्हणून काम करतो. हा माझा मोठा मुलगा शिवम स्वामी, हा छोटा मुलगा सत्यम स्वामी, आणि माझी पत्नी अश्विनी. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अश्विनी विशाल स्वामी. मी ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था शाहूपुरी सातारा येथे माध्यमिक विद्यालयामध्ये ज्ञानार्जनाचं काम करते. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या कुटुंबियांचं या ठिकाणी स्वागत आहे. प्रदीप घोरपडे यांचं स्वागत सुनील सांगळे करत आहेत. पुढच्या फॅमिलीसाठी मी पहिल्यांदा आपल्या सुनील सांगळे त्यांचं स्वागत करत आहेत. जरा
आपल्याकडं एक विशेष अतिथी आपण त्यांना निमंत्रित केलं होतं आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्तीसुद्धा आहेत. त्यांचं खरं नाव आहे रोहिणी सोनवणे, बरोबर ना मॅडम? हां, तर त्या आपल्या गावच्या भूषण आहेत आणि त्या PS API म्हणून आपण या सातारामध्ये आपण कार्यरत आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा परिचय देण्यासाठी त्यांचा आपण नंतर सत्कार घेणारच आहोत, परंतु तत्पूर्वी कुटुंबाचा परिचय म्हणून आपण त्यांचं स्वागत घेणार आहोत. मी विनायकदादा भोसले यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आपण घ्या. नमस्कार, माझं नाव प्रदीप शंकरराव घोरपडे. माझे मिसेस माझ्या स्कूल बस आहे शाळेची, मुलांना नियम करतो आणि विशेष वेलकम घोरपडे परिवार, वेलकम. आप सुस्वागतम आपलं आहे. मॅडमना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी विनायकदादा भोसले यांना विनंती करतो. या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा परिचय आहे. यानंतर आपण त्यांचा सत्कार आपण सत्काराच्या कार्यक्रमात घेणार आहोतच. त्यांचं कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. तोपर्यंत पुढील कुटुंब आहे सोनवणे रमेश मधुकर आणि कुदळे सतीश राजाराम. या ठिकाणी दोन्ही कुटुंबांनी उपस्थित राहायचं आहे. संजय दादा पडवळ या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे दोन्ही परिवाराचं. नमस्कार, मी आहे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर रोहिणी प्रकाश सोनावले. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. ही माझी मुलगी आहे शार्वी सूरज वायदंडे आणि माझी आई विजया प्रकाश सोनावले. मी प्रॉपर तारगावचीच आहे आणि आता सध्या मी सर्व्हिसला साताऱ्यात आहे. मी नंतर बोलेनच, आता फक्त स्वागताचा कार्यक्रम होऊ देत. मॅडम थँक्यू. या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. पुढील कुटुंब रमेश मधुकर सोनावणे, त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित राहत आहे. यांचं स्वागत करण्यासाठी आपले गणेश कोकिळ यांना मी विनंती करतो की आपण त्याचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करायचं आहे. नमस्ते, मी रमेश मधुकर सोनावले, तारगाव. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत शाखा प्रमुख म्हणून काम करतो एकंब्याला. माझी पत्नी पूजाता आणि मुलगा सौरभ कृषी विभाग आहे. सतीश राजाराम कुदळे यांनी पुढे यायचं आहे. वेलकम. सोनावणे परिवार गेले 15 दिवस आमच्याबरोबर सहकारी काम करत आहे. अतिशय वेळ देतात. जरा पटपट घ्यायचं आहे आपल्याला. कुदळे सतीश राजाराम. मी सतीश राजाराम कुदळे, मनोज मराठी शेती करतो आणि मला 2 मुलं आहेत, एक सागर आणि एक सोहम. मी गावची कन्या आणि गावची सुनबाई आहे, तुम्हाला माहितच असेल. सगळ्यांना नमस्कार. नाव का? माझं नाव रुक्मिणी सतीश कुदळे असलं तरी मला चतू याच नावानं सगळे ओळखतात. नमस्कार, मी राजाराम राहू कुदळे, रयत संस्थेमध्ये 36 वर्षे सेवा केली. सेवानिवृत्त 2010 मध्ये झालो. 14 वर्ष झाली सेवानिवृत्त होऊन इथंच आहे, सातारामध्येच आहे. मनोज मारुती बारटक्के यांच्या परिवारानं पुढे यायचं आहे. त्याच्या पुढचा परिवार आहे गणेश मारुती कोकिळ. पटपट परिवार यायचा आहे. खरं तर हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होता, परंतु आपण आपल्या वेळेअभावी फास्टमध्ये घेत आहोत. मनोज मारुती बारटेक्के यांचा परिवार आज वाई या ठिकाणी
नगरपालिकेमध्ये प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचा परिवार, त्यांची मुलगी आणि त्यांची आई या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पटपट घ्यायचं आहे. त्यांचं स्वागत स्वामी सर करत आहे. सर्वांना नमस्कार. मी मनोज मारुती बारटक्के. मी एक माजी सैनिक आहे. आर्मीची 17 वर्ष नोकरी करून सरळ सेवेतून सध्या वाई नगर परिषद वाई या ठिकाणी कर व प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे. माझी पत्नी हाऊसवाईफच आहे. मुलगी छोटी आत्ता प्ले ग्रुपला आहे. आई माझ्यासोबत असते, कधी तारगावला असते मोठ्या भावाकडं. एवढी माहिती सांग. थँक्यू. धन्यवाद. वेलकम. पुढचा परिवार आहे गणेश मारुती कोकिळ. कोकिळ गुरुजींचे चिरंजीव आणि त्यांचे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. यांचं स्वागत रवींद्र तावरे यांनी करावं अशी विनंती करतो. गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत होत आहे. पुढचा परिवार आहे भगवान शिवाजी मोरे. या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे संदीप संभाजी भोसले. सर्वांना शुभ संध्याकाळ. या ठिकाणी जमलेले ज्येष्ठ मान्यवर यांना अभिवादन करून मी माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. मी गणेश मारुती कोकिळ, HR हेड प्रिकॉल लिमिटेड इथे MIDC मध्ये काम करतो. अराउंड 500 मॅनपॉवर म्हणजे 500 मॅनपॉवर माझ्या अंडर आहे. आणि ही माझी मुलगी त्रिशा कोकिळ, ती 4थीमध्ये आहे शाहू अकॅडमी इथे. ही माझी मिसेस प्राजक्ता कोकिळ, प्रतिभा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथं अकाउंट मॅनेजर म्हणून काम करते. आणि ही माझी आई मथुरा कोकिळ. त्यांना तुम्ही सगळे ओळखताच. वेलकम. त्यांच्यानंतर भगवान शिवाजी मोरे यांचं स्वागत सुनील सांगळे यांनी करावं अशी विनंती करतो. पुढचा परिवार आहे संदीप संभाजी भोसले. या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सुनील सांगळे. माझे नाव भगवान शिवाजी मोरे. शेती सप्लाय. मंडळीचं नाव रेश्मा. एक गृहिणी आहे. मानसिंग रघुनाथ तावरे, धनाजी लक्ष्मण कुदळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. 2-2 कुटुंबाचं आपण एकत्रित स्वागत घेऊया. मी विनंती आहे की आपल्या कुटुंबाने त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नमस्कार. मी संदीप संभाजी भोसले, सध्या राहणार शाहूनगर. या ठिकाणी मी दूध आणि तूप याचा व्यवसाय करतो. माझी आई श्रीमती लक्ष्मी संभाजी भोसले, त्यानंतर माझी पत्नी वैशाली संदीप भोसले ही गृहिणी आहे. आणि ती मला खूप कामात सदैव मदत करत असते. त्याच्यानंतर माझी दोन ती खूप कष्टाळू आणि होतकुर आहे. दोघंही मला दुधाच्या बिझनेसमध्ये सर्वजण मला मदत करत असतात. त्यामुळं मी थोडंसं या प्रगतीपथावर आहे. तरी या सर्वांचं सहकार्य आहे. त्यामुळं मी या ठिकाणी आज तुमच्या पुढे उभा आहे. टाळ्या वाजवूया त्यांच्या कुटुंबासाठी. धन्यवाद. थँक्यू. पुढील कुटुंब आहे कॅप्टन राजेंद्र महादेव, सेकंड इयर टीचर. वरदराज. त्यांचा सत्कार प्रेरणा प्रकाश भोसले. लक्ष्मी संभाजी भोसले. त्यांचा सत्कार योगेश माडिक यांनी करावा. रवींद्र आबाजी तावरे पुढचं कुटुंब आहे. या ठिकाणी कॅप्टन राजेंद्र मामुलकर. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. आपण सर्व एकमेकांचे सहकारी आहोत. काम करूया, पुढे जाऊया. आपली जो वाक्य आपण पुढे घेऊन जाणार आहोत. कॅप्टन राजेंद्र माधवराव मामुलकर, त्यांचा सत्कार योगेश माहित आणि तावरे सर या ठिकाणी करत आहेत. सर्व सातारा निवासी गावकऱ्यांना नमस्कार. मी कॅप्टन राजेंद्र मामुलकर, रिटायर्ड,
आणि हे माझी फॅमिली सविता मामूलकर. आम्ही दोघंच असतो आता तर. मुलगा आणि सून पुण्यामध्ये असतात आणि मुलगी सध्या कॅनडामध्ये एज्युकेशन घेत आहे. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. त्याच्यानंतर पुढचा सत्कार आहे रवींद्र तावरे यांचा सत्कार विशाल स्वामी यांनी करावा अशी विनंती करतो. पटपट यायचा आहे. पुढील हॅलो, हां नमस्कार. मी रवींद्र आबाई तावरे. मी एस टी महामंडळामधून सेवानिवृत्त झालेला आहे. माझी पत्नी राजश्री तावरे गृहिणी आहे. मोठा मुलगा HR आहे टाटा डिजिटलमध्ये, प्रथमेश तावरे. छोटा ICICI बँकेत सिनियर मॅनेजर आहे, तो पण मुंबईमध्ये. दोघे मुंबईमध्ये राहतात. पुढचं स्वागत आहे सुनील माधवराव मामुलकर, रयत शिक्षण संस्थेचे यशवंत हायस्कूल कराड इथले प्राचार्य सुनील मामुलकर आणि त्यांच्या परिवारांना मी विनंती करतो की आपण कुटुंबासह या ठिकाणी उपस्थित देऊन आमचा परिचय द्यावा. त्यांचं स्वागत विनायकदादा भोसले यांनी करावं असं मी त्यांना विनंती. तावरे सर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तावरे सर या ठिकाणी यायचं आहे. अंधारामध्ये दिसत नाही त्यामुळं अंधारातून प्रकाशाकडे यायचं आहे आपल्याला. या त्यांच्या चिरंजीवांना कुटुंबियांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जरा आपण स्पीडमध्ये घ्यायचं आहे. मी मानसिंग रघुनाथ तावरे. 1973 साली मी तारगावला 11वी पास झालो आणि तारगाव सोडलं मी, म्हणजे स्थलांतरित झालो मी ITI शिकायला. त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती. ITIचा टर्नआउट कोर्स झालो, नंतर कंपनीमध्ये पुण्याला गेलो, नंतर विवाह, इथं इन्स्ट्रक्टर म्हणून कामाला लागलो. माझे बरेचसे विद्यार्थी इथं सुद्धा आहेत. हे चव्हाण सुद्धा माझे विद्यार्थी आहेत. हे जे चव्हाण आहेत हे माझ्याकडे टर्नरला शिकायला होते. अमोल मुल्ला म्हणून माझ्याकडं शिकलेले आहेत. गावातले बरेचसे विद्यार्थी मी ITIमध्ये शिकवले, ट्रेन केले, उपयोगाला लागले, संसाराला लागले. 1976 साली नोकरी लागलो, फोरमन झालो, अनेक बदल्या झाल्या आणि सातारमध्ये या ठिकाणी स्थायिक होऊन मी माझं कुटुंब 3 मुलगे आहेत मला. एक मुंबईला प्रॅक्टिस करतो आयुर्वेदिकचं, एक पुण्यामध्ये इलेक्ट्रिक इंजिनियर आहे, तो कंपनीमध्ये जॉबला आहे. आणि हा अमित तावरे फिनोलेक्समध्ये कामाला आहे. आणि जयश्री ही मसवडकर एजन्सीमध्ये कामाला आहे. ती माझी सुरेश पत्नी गृहिणी आहे. असं माझं कुटुंब आहे. सातारमध्ये 3 ठिकाणी आम्ही राहतो, गडकरवाडी, शुक्रवार पेठ आणि राधिका रोड, असं छोटंसं कुटुंब आमचं. सुस्वागतम तावरे कुटुंबाचं आपल्या या आज दिवस बेघरच्या वरच्या बाजूला मळणी करून 3-4 पोती ज्वारी मळून 5 वाजता या ठिकाणी पोहोचले. तारगावकर खऱ्या अर्थाने कष्ट करणारे आहेत. त्यांचं स्वागत करते आहेत विनायकदादा भोसले. त्याचबरोबर सुस्वागतम, वेलकम. पुढचं कुटुंब आहे सुनील मामुलकर. जरा आपला परिचय त्वरित करून द्यावा. नमस्कार, मी सुनील माधवराव मामुलकर, मुख्याध्यापक यशवंत हायस्कूल कराड. त्याबरोबर माझ्याबरोबर इथं आहे माझी पत्नी सौ आशाराणी सुनील मामुलकर. मुलगा आणि मुलगी, त्याहीपेक्षा एक सांगतो की आमच्या कुटुंबातील सर्वच, म्हणजे वैशिष्ट्य एकच सांगतो, आम्ही 3 भाऊ 1 बहीण, 4घांनाही 1 मुलगा 1 मुलगी. आणि 3 भावांचे आमच्या 5 घरात इंजिनियर आहेत.
एवढंच महत्त्वाचं सांग. वेलकम, सुस्वागतम. आपलं स्वागत योगेश माडिक यांनी करावं असं वेलकम. त्याच्यानंतर धनाजी कुदळे यांचं स्वागत करण्यासाठी मी भगवान मोरे यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. मी धनाजी लक्ष्मण कुदळे. ही माझी पत्नी सुनीता धनाजी कुदळे. मी माझे सैनिक आणि मिसेस माझी आता सातारा पोलीसला आहे. सध्या जीविशाला कार्यरत आहे ती. चिरंजीव आर्य कुदळे सध्या सांगितलेला आहे आणि मुलगी वैष्णवी धनाजी कुदळे ती सध्या विश्वजित राजाराम भोसले कुटुंबियांना विनंती करतो पुढे यायचं आहे. विश्वजित राजाराम कुदळे, विश्वजित राजाराम भोसले यांना विनंती करतो. विश्वजित विनायक भोसले कुटुंबीय, सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपल्या याच्या कार्यक्रमाची संकल्पना विनायकदादा आणि त्यांचे कुटुंबीय विश्वजित सर्वांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मोठे कुटुंब सुखी कुटुंब या ठिकाणी आहे. मोठे कुटुंब असल्यानंतर कोणाचेही सर्व काम आपले व्यवस्थित होत असतात. वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्व एकत्रित कुटुंब सुखाने आनंदाने नांदत आहे. त्यांचं स्वागत स्वामी सरांनी करावं असेल तरी विनंती करतो. परिचय करून द्यायचा आहे. या कुटुंबियाचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. मोठे कुटुंब आहे म्हणून. नमस्कार, मी विश्वजित विनायक भोसले, विनायकदादांचा मोठा मुलगा. माझा एक भाऊ इंद्रजित विनायक भोसले, तो सध्या गावी आहे, तो येऊ शकला नाही. त्यानंतर मी प्रत्येकाची ओळख करून देतो. ही माझी पत्नी प्रीती विश्वजित भोसले. ही एका सिनॉइस या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज अ स्टडी लीड काम करत आहे. मी स्वतः कॉग्निझंट या ठिकाणी डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करत आहे. ही माझी चुलत्यांची मुलगी सानिका. विक्रम बापूराव भोसले यांची मुलगी सानिका भोसले. ही माझी आई वासंती विनायक भोसले. ही माझी काकी वनिता वसंत भोसले. ही आत्या विजया येवले. चुलते विक्रम भोसले, त्यांची पत्नी विद्या भोसले आणि त्यांचा मुलगा रविराज भोसले. धन्यवाद. सुस्वागतम, सुस्वागतम. कुटुंब प्रमुख विनायक राजाराम भोसले. कुटुंबाच्या वतीनं विनायकदादा भोसले त्यांचा सत्कार स्वीकारत आहे. आपल्याला कल्पना असेलच, विनायक राजाराम भोसले असे एक भोसले कुटुंबातले एक अतिशय समाजामध्ये धडपडणारी एक फॅमिली. आणि आमचा तसा लहानपणापासून या फॅमिलीशी खूप जवळचा संबंध. वसंत असेल, विनायक असेल आणि विक्रम. आम्ही विक्रम आणि वसंत क्लासमेट आम्ही होतो. त्या सर्वांचं या सातारा निवासी दादावा समूहामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सुस्वागतम, सुस्वागतम. पुढील कुटुंब आहे प्रकाश कापसे. कुटुंबियांना मी विनंती करतो की आपण पुढे उपस्थित राहायचं आहे. ज्या कुटुंबांनी नोंद केली नसेल तर त्यांना विनंती आहे की कुटुंबाची नोंद करा. कुटुंबाचं नाव राहिलं असेल तर त्यांना सांगा. योगेश माडिक त्यांचं स्वागत करत आहेत. गुलाब पुष्प द्यायचं आहे. माझं नाव प्रकाश कापसे. मी तारगावचा. आत्ता सध्या रहिवासी 221 गुरुवारपेठ सातारा. माझा व्यवसाय बँकिंगमध्ये आहे. हा माझा मुलगा अजिंक्य, माझी मिसेस पूजा, आई गृहिणी आहे. थँक्यू. धन्यवाद. पुढचं कुटुंब आहे योगेश माडिक आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी यायचं आहे. मोहन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मोहन सांगळे आणि त्यांचे चिरंजीव सुनील सांगळे या ठिकाणी यायचं आहे. हो येऊ द्या.
त्यांना आपण ओळखत असेल, रेल्वे स्टेशनच्या तिथं आपल्या इथं घर आहे. विठोबा ताटे यांचे हॉटेल, यांचे बाचे आणि सुधाकर ताटे यांचे मामा. माझं नाव सुनील गजानन सांगळे. ते माझे वडील आहेत. इरिगेशन डिपार्टमेंटमधनं रिटायर होऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी रिटायर झाले. ती माझी आई आहे. आणि तुमच्या सर्वांचं एक चेहरा पाहिला तर सातसंगजी एक गावचे म्हणून सातसंगजी आपण ज्यावेळेस एकत्र येतो ना त्यावेळेस आपलं कोणतरी ऐकणारं, आपल्या भावना आपण आपल्या माणसापाशी सांगतो, जवळचं कोणतरी असावं. तर ती एक अशी आपल्याला एक फॅमिली आपल्याला भेटलेली आहे. आपण सर्व एक तारगावकर सातारा निवासी आहोत. प्रत्येकाचं सातसंगजी प्रत्येकाला एक साथ मिळावी आणि त्या साथीतनं काहीतरी पुढं करता यावं असं त्या आयोजकांचं मी आभार मानतो की त्यांनी हे आयोजन करून आपल्या सर्वांना तिथं बोलवलं, आमचा सत्कार केला. सर्वांना धन्यवाद. तर फास्ट घ्यायचं आपल्याला. मी सर्वांना विनंती करतो की पुढील कुटुंब उपस्थित राहायचं आहे. योगेश महाडिक, आपला परिचय आपण थोडक्यात द्यायचा आहे. आपल्या आजचे सत्कारमूर्ती पांडुरंग नथू शिंदे, आपले डॉक्टर प्राध्यापक या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यांचं स्वागत करण्यासाठी आपल्या गावचे पवार साहेब यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. हॅलो, मी योगेश अशोक महाडिक. मी सातारा हेड ऑफिस पोस्ट ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे. हे माझे वडील, ही माझी पत्नी स्वरांजली महाडिक, हा माझा अर्णव योगेश महाडिक, ही माझी मुलगी अनुष्का योगेश महाडिक. सुस्वागतम सुस्वागतम. त्यांचं स्वागत पवार साहेब करत आहेत. वेलकम वेलकम सर. शिंदे सरांचं स्वागत स्वामी सर करत आहे. ओके, या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वामी सर त्यांचा परिचय सत्काराच्या वेळेला आपल्याला व्यवस्थितपणे दीर्घ पद्धतीने आपल्याला त्यांचं अनुभव ऐकता येतील. पुढचं कुटुंब आहे संजय दादा पडवळ. परिवाराला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यांचं स्वागत सतीश भोसले यांनी करावं यांना मी विनंती करतो. जरा पटकन यायचं आहे. पुढचं कुटुंब आहे संतोष श्रीमंत मोरे, उपस्थित राहायचं आहे पुढं. नमस्कार सर्वांना. मी संजय विठोबा पडवळ. माझी पत्नी सौ रोहिणी संजय पडवळ रोहिणी आहे. मी बांधकाम व्यवसायामध्ये गेले 20 वर्ष कार्यरत आहे. मला एक मुलगी आहे, तिचं मागच्या वर्षी लग्न आहे. कोल्हापूर येथे डॉक्टर आहे. ठीक आहे, ओके. सुस्वागतम, धन्यवाद. ओके, पुढचं कुटुंब आहे संतोष श्रीमंत मोरे, उपस्थित राहायचं आहे. त्याच्या पुढचं कुटुंब आहे अमोल रामचंद्र तावरे, यांचं स्वागत स्वामी सर करत आहे. मी संतोष श्रीमंत मोरे. माझा व्यवसाय क्रीड व्यवसाय आणि माझी पत्नी विद्या संतोष मोरे आणि कृष्णा मोरे आणि अनुजा मोरे. ती 12वी आणि 10वीला आहे. वेलकम. पुढचा परिवार आहे अमोल रामचंद्र तावरे, त्यांचा सत्कार स्वप्नील चव्हाण यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. तावरे टूर्स जे आपण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले ते तावरे टूर्स. नमस्कार. तुम्हाला ज्या गाण्यानं उत्साहामध्ये स्वागत केलेलं आहे असा हा उत्साह तुम्हाला संपूर्ण जगभर दाखवण्यासाठी आम्ही असतो. मी अमोल रामचंद्र तावरे, माझ्या वडिलांचं रामचंद्र बापू तावरे आणि आमचं तारगावमध्ये ज्योतिबाच्या देवळाची इथं
घर आहे. माझे वडील 2021 साली गेले ते कोरोनाच्या काळामध्ये. यशवंत रघुनाथ तावरे आणि आम्ही मोरे यशवंत तावरे टूर्स या नावानं सातारमध्ये हा व्यवसाय करतो. माझं शिक्षण मास्टर ऑफ सोशल वर्क आहे. माझ्यासोबत माझी मिसेस ती तिचं ओळख करून देईल. नमस्कार सर्व तारगाववासियांना. माझं नाव भाग्यश्री अमोल तावरे. खरं तर देशमाने सरांचं घर आमच्या समोरच आहे, पण मला वाटतं महिन्यातून एकदा आम्हाला एकमेकांचे चेहरा बघायला मिळत असेल. खरं त्या माध्यमातून इतकं छान वाटतंय आम्हाला की आपण बाहेर देशात कुठेही जगाच्या पाठीवर गेलो तरी आपल्या गावाची नाळ तुटत नाही हे ह्या माध्यमातून दिसून आले. खरं आम्हाला पण काही वेळी जे बुकिंग करायला लोक येतात ते पहिला प्रश्न काय असतो की तुमचं गाव कोणतं आहे, तेव्हा आम्ही सांगतो तारगाव आहे. अरे मग हे का ते का, म्हणजे इथून आमची सुरुवात होते. मग ह्याच्यातून काय होतं की एक नाळ जोडली जाते की नाही हे तारगावचे आहेत किंवा हे आमच्या गावाचे जातात, मग ह्यांच्याजवळ बुकिंग करावं. म्हणजे एवढा विश्वास लोकांना बसतो. म्हणजे ह्याच्यात एवढं लक्षात येते की कुठेही तुम्ही जावा आपल्या गावाचं नातं कधी आपल्याशी तुटत नाही. आणि खरंच छान सर उपक्रम आहे की ह्याच्या माध्यमातून काय झालं की नव्या पिढीला जुन्यांची आणि ह्यांना पण आम्हाला पण बरं वाटतं की ह्यांना पण आम्ही सांगू शकतो की आपण कार्यक्रमाला गेलेलो तेव्हा आपल्या बघा गावची सगळी लोक आलेली. म्हणजे हे सुद्धा छान वाटतंय. खरंच हा कार्यक्रम दरवर्षी घ्यावा अशी मी सरांना टाळ्या वाजवूया. धन्यवाद मॅडम. हा एक हिस्टॉरिकल आपला याबरोबर तुमची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे. कारण का हे सगळ्यांना घेऊन जायचं आहे, तुम्हाला कुठेतरी केरळ वगैरे कुठेतरी दाखवायचं आहे. त्याचं नियोजन केलं की आतापासून करा. म्हणजे आम्ही तसे सगळ्या तयारी करतो तशी. तुम्ही केरळचा विचार करू नका, तुम्हाला जग दाखवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. पुढील कुटुंब आहे यशवंत रघुनाथ मोरे. जरा लवकर यायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी गणेश कुकळे यांनी यायचं आहे. बापूराव सोनवणे पुढे यायचं आहे. नमस्कार, मी गणेश मोरे. मी पॉलिटेक्निक कॉलेजवरती लेक्चरर आहे. तसेच माझी मिसेस वैशाली ही जेडपीला नागठाणे शाळेमध्ये टीचर आहे त्या ठिकाणी. माझे वडील यशवंत रघुनाथ मोरे आणि आई कलावती मोरे हे दोघंही रिटायर्ड टीचर आहेत त्या ठिकाणी. थँक्यू. धन्यवाद. सुस्वागतम. युवराज सुभाष मोरे, राजेंद्र घाडगे दोन्ही कुटुंबांनी जरा लवकर यायचं आहे. चंद्रकांत सोनवणे जरा यायचं आहे पटकन. सर्व कुटुंबियांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. युवराज सुभाष मोरे, राजेंद्र घाडगे आणि सतीश मोहन भोसले तिन्ही कुटुंबांनी उपस्थित राहायचं आहे. यांचं स्वागत करण्यासाठी संतोष मोरे यांनी मी विनंती करतो. त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. हॅलो, मी युवराज सुभाष मोरे. माझी पत्नी पूजा मोरे गृहिणी आहे. राजेंद्र घाडगे यांचं स्वागत करण्यासाठी आबाजी भोसले यांनी यायचं आहे. जरा लवकर यायचं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी आबाजी भोसले, सतीश मोहन भोसले यांचं स्वागत करण्यासाठी प्रकाश कापसे यांनी यायचं आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव राजेंद्र इंद्राव तारगाव रेल्वे स्टेशन. मला 2 मुलं आहेत. त्यातला थोरला मुलगा आहे दर्शन नाव आहे त्याचं, फोटोग्राफी आहे. आणि धाकट्याचं नाव आहे अश्व, तो इंडिया. सुस्वागतम. आपल्या एकवी व्यक्ती स्टेशनवरचे आलेले आहे. वेलकम. चंद्रकांत सोनवणे, बबन रामचंद्र टिगे. माझं नाव सतीश मोहन भोसले. मी शाहूनगर मंगळाई कॉलनीमध्ये राहतो. आर्मीमधनं निवृत्त होऊन सध्या मी रेमूरपूर स्टेट बँकमध्ये कार्यरत आहे
आणि माझी पत्नी भारती सतीश भोसले आणि माझा मुलगा अथर्व सतीश भोसले आणि मुलगी आहे श्रद्धा सतीश भोसले, जी आई येऊ शकली नाही आज. त्याबद्दल मी दीर्घ व्यक्त करत आहे. Thank you. विशाल स्वामी यांनी स्वागत करायचं आहे. एक मिनिट प्रकाश पुढं बघ, हे पुढं बघ. पुढचं स्वागत चंद्रकांत सोनारे, वेलकम. आपलं स्वागत विशाल स्वामी करत आहेत. परिचय द्यायचा आहे. नमस्ते सर्वांना. माझं नाव चंद्रकांत राजाराम सोनावले. मी गेले 6 वर्ष हेल्थ इन्शुरन्समध्ये सातारमध्ये काम करत आहे आणि आज मला खरंच खूप छान वाटतं. आपले तारगाववासी सर्व इथे एकत्रित आले आणि इथून पुढेही असंच सर्वांनी एकत्र यावे आणि नवनवीन कार्यक्रम आपण आयोजित करावेत असं माझी इच्छा आहे. धन्यवाद. छान संकल्पना मांडली आपण. तसेच माझी मिसेस सविता चंद्रकांत सोनावले ही पण सातारा पंचायत समितीमध्ये नरेगा सोशल ऑडिट पुढे यायचं आहे. नरेगा सोशल ऑडिट स्वागत करण्यासाठी काम करत आहे. थँक्यू. मेडिक्लेमचं सुपरविजन यांच्या हस्ते होत असतं. तुम्हाला निश्चितपणे यांची मदत होईल. भगवान रामचंद्र ढिगे यांचं स्वागत करण्यासाठी रमेश सोनावले यांना मी विनंती करतो की आपण पटकन यायचं आहे. हॅलो, माझं नाव बबन रामचंद्र दिघे, राहणार काळोशी तारगाव आणि मी शेतकरी संघटनेचा काळोशीचा अध्यक्ष आहे. माझी पत्नी कलावती बबन दिघे गृहिणी आहे. मला 2 मुलगे आहेत आणि दोन्ही मुलं लघु उद्योजक आहेत आणि मुंबई स्थित आहेत, व्यवसाय करतात. आणि मी हा कार्यक्रम बघून मला खरंच भारावल्यासारखे झाले की असे पण कार्यक्रम आपण तारगावकर घेतात. त्यामुळं मी काळूशीच्या वतीनं आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो. धन्यवाद. आपली पंचक्रोशी तयार झाली. धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम. त्याच्यानंतर आपल्या विठ्ठल रघुनाथ स्वामी जय जय महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थानं जो गरजला ते विठ्ठल स्वामी यांचा सत्कार करण्यासाठी संदीप भोसले विठ्ठल स्वामी यांचा स्वागत करण्यासाठी स्वामी फॅमिली बोला. स्वामी फॅमिली. त्याच्यानंतर अजून कोणती फॅमिली राहिली असेल तर जरा थोडंसं प्लीज हँड राईज. फॅमिली राहिली असेल तर यानंतर बापू सोनावणे यांची एक फॅमिली, नेताजी भोसले इथं समोर येऊन उभे राहा फॅमिली घेऊन, म्हणजे आपला वेळ कमी जाईल. बापू काका, बापू सोनावले काका. परिवाराचं स्वागत करण्यासाठी संदीप भोसले या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन. अजून कोणी राहिला असेल, नमस्कार, नजर चुकीने तर कृपया या स्वयंसेवकाजवळ कळवा. नमस्कार. विठ्ठल रघुनाथ स्वामी, प्राथमिक शिक्षक कोरेगावला आहे. माझी पत्नी उज्ज्वला विठ्ठल स्वामी, ती देखील तडवळे संबत कोरेगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. चिरंजीव श्रीकांत विठ्ठल स्वामी MCA झाले, पुण्यामध्ये सध्या तो जॉब करतोय. आणि कन्या श्रेया विठ्ठल स्वामी इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहे, कम्प्युटर सायन्सला. सुंदर गायन पण आहे आणि आपण नंतर पण मी बोलतो त्यावेळेला. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. संदीप भोसले त्यांचा सत्कार करतील. पुढचे कुटुंब नेताजी भोसले पाटील यांचं स्वागत प्रकाश कापसे यांनी करावं.
अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माफ करा जरा लेट झालं. मी नेताजी केशवराव भोसले, माझी मिसेस सारिका नेताजी भोसले हाऊसवाईफ आहे. माझी मोठी कन्या आराधना नेताजी भोसले, हा माझा चिरंजीव साईराज नेताजी भोसले, दोघंही नर्मदा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिकत आहेत. धन्यवाद. मी स्वतः सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वॉटर किल्ले विकास अधिकारी म्हणून काम करतो. याच्यानंतर पत्रकारितेच्या दुनियेतलं परखड व्यक्तिमत्व आपल्या तारगावचे सर्वांचे लाडके सुपुत्र आदरणीय संदीप प्रकाश मोरे, संदीप दादा यांनी कृपया स्टेजवरती यायचं. नमस्ते, मी पत्रकार संदीप मोरे. खरं तर तारगाव गावचे ग्रामस्थ जे सातारामध्ये राहतात, सातारा निवासी तारगावकर. मी सातारा निवासी नाही आहे, मी तारगावमध्येच राहतो, पण या ग्रुपमध्ये आहे. आणि तुमच्या सर्वच या ग्रुपच्या सदस्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आभार मानत नाही, आभार मानलं की परकेपणा होतो, ऋण मानलं की आपलेपणा वाटतो. धन्यवाद. धन्यवाद संदीप सर. आणि हा राजेंद्र देशमाने सर, ज्यांनी आत्तापर्यंत हे स्टेज गाजवलंय, ते स्वतः राहिलेत. ओळख करून द्यायचे, त्यांच्या कुटुंबाचा परिचय करून देतील आणि त्यांचा सत्कार आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष संजय पडवळ यांनी इथे येऊन करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बापू सोनवणे. सर्वांना नमस्कार. मी राजेंद्र बळीराम देशमाने, रकीब दरवाडीमध्ये आत्ता प्राथमिक शिक्षक आहे. आणि ही आमचे पत्नी ज्योतिष पंडित आहेत. एक वेगळा अभ्यास म्हणून त्यांनी ज्योतिषाचा अभ्यास केलेला आहे. अनेक लोक पत्रिका पाहण्यासाठी येत असतात. हा आमचा चिरंजीव शुभम देशमाने ॲनिमेशन केलेलं आहे आणि सध्या पवई नाक्यावर जॉबमध्ये आहे. धन्यवाद. विनंती आहे, जर समजा कुठलं कुटुंब राहिलं असेल तर त्यांनी त्वरित आपलं नाव नोंदवायचं आहे. आणि कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण एक 5 खुर्च्या घेऊन पुढचा कार्यक्रम लगेच सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आमच्या गायकांचा आत्मा म्हणजे ही साऊंड सिस्टीम असते. आपल्यापर्यंत सुमधुर गोड असा आवाज या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून पोचला जातो. आणि इथं एक गोष्ट सर्वांना अभिमानास्पद वाटेल की सयाजी शिंदे कोणाला नाव माहीत नाही असं नाही, माहिती आहे ना. सयाजी शिंदेंच्या घरातले त्यांचे चुलत भाऊ घनश्याम शिंदे माझे मित्र, त्यांची साऊंड सिस्टीम माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांचीच साऊंड सिस्टीम असते. त्यांचाही आपण तारगावकरांच्या वतीनं आपण त्यांचा सत्कार करूया. या का एक विठ्ठल स्वामी सर, यूट्यूब सबस्क्राईबर यांना विनंती आहे, पुढे यायचं आहे. स्वामी सर, एक गीत आपल्या पुढे सादर होत आहे. मान्यवरांना आम्ही विनंती करतो, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. माती आणि माता याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक.
जननी जन्मभूमीचे स्वर्गादपी घरी असे, असं जरी असलं तरी त्याच नमो माता पृथिव्या पुत्रोहम पृथिव्या, त्याच पृथ्वीचा इथंही देखील अंश आहे. अशी तीच पृथ्वी तारगावची माती इथं देखील आलेली आहे. आणि अशा तारगाव निवासी सातारा निवासी तारगावकरांच्या वतीनं आपण जो एक नागरी सत्कार आणि एक वैशिष्ट्यपूर्ण सोहळा असा घेतला होता, त्याचा प्रस्तावित करण्यासाठी मी श्री राजेंद्र देशपांडे सर यांना विनंती करतो. आता आपण गीत ऐकलं, आकाशी झेप घेरे पाकारा. खऱ्या अर्थानं आपण तारगावरून झेप घेऊन या सातारामध्ये आलेलो आहोत. सोन्याचा पिंजरा तोडून कृष्णा नदी रेल्वे स्टेशन एवढा सुमधुर असा आपला परिसर सोडून, खऱ्या अर्थानं पिंजरा सोडून आपण इथं आलेलो आहोत. आणि आपली ही झेप पुढं जावं ही अपेक्षा व्यक्त करून या गीतानंतर आपण एका सत्काराच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. तर त्यापूर्वी आपण हा जो कार्यक्रम आपण आयोजित केला त्याचं प्रास्ताविक मी करीत आहे. गेले 12 मार्च 2017मध्ये आपला हा एक ग्रुप स्थापन झाला. हे स्थापन करत असताना प्रकाश कापसे, मनोज बारटके आणि विनायक दादा यांची ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थानं आत्ताची पुन्हा एक कोरोना काळामध्ये 2-3 वर्षे गेली आणि पुन्हा ही सत्यात आपण उतरत आहोत. त्यामुळे सगळ्यांना अतिशय आनंद होत आहे. हा एक आगळा आणि वेगळा ऐतिहासिक आपला एक कार्यक्रम आहे. या इतिहासाची आपण सर्वजण साक्षीदार आहोत हे खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हे मीटिंग घेत असताना अनेक जीवनामध्ये आपल्याला हा कार्यक्रम कशासाठी हवा आहे. आपण आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत आणि आज सगळ्यांचं जर पाहिलं तर पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ खूप फरक आहे. आज आपल्याला कपडे फाटलेला माणूस दिसणार नाही, अन्न मिळत नाही असे आपल्याला परिवार दिसणार नाही. त्या मानानं आपली ही जी समस्या आहे ही समस्या आर्थिक नाही, आता पैशाची कमतरता नाही, आता कमतरता आहे ती मनाची कमतरता आहे. एकमेकांसाठी आधार देण्याची गरज आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्यासाठी, तसंच ही एकमेकांच्या आधारानं आपल्याला जीवन जगता यावं यासाठी आपण एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून ही जी गरज आहे ती आपल्याला एकमेकाच्या आधाराची आणि प्रेमाची गरज आहे. एकदा ते बाबा महाराज सातारकर ते सांगत होते की मुंबईमध्ये फुल ट्रॅफिक भरलं होतं आणि त्या ट्रॅफिकमध्ये अचानक सिग्नल लागला आणि एक मोठे अधिकारी त्या ठिकाणी गाडी थांबली आणि तेवढ्यामध्ये एक रस्त्याने भिकारी पैसे मागायला आला आणि लगेच ते जे अधिकारी मोठे होते त्यांनी खिशात हात घातला, पण तो खिशात पाहिलं तर सगळे 500च्या आणि तेव्हाच्या 2000च्या नोटा होत्या. आता खिशात तर हात घातलाय आणि 500 काही देऊ शकत नाही, 2000 काही देऊ शकत नाही. जरी दिलदार असला तरी 50 तरी 100 देईल, पण 500-2000 काही देणार नाही. आणि मग त्याने विचार केला की काय करायचं, खिशात तर हात घातलाय. शेवटी त्याचा नाईलाज झाला, काच खाली केली आणि त्यानं हातात हात दिला. म्हणलं सॉरी, म्हणलं माझ्याकडे सुट्टे पैसे नाही. तेव्हा तो जो भिकारी होता तो भिकारी म्हणाला कि देने वाले बहुत मिलते हैं लेकिन हाथ में हाथ देने वाला नहीं मिलता. आणि तो इतका आनंदित झाला त्यावेळेला की खऱ्या अर्थानं की जगात आज गरज काय आहे तर एकमेकाला हात देण्याची गरज आहे. पैशाची गरज आता आपल्याला राहिलेली नाही. आणि म्हणून आपण एकत्रित येणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये सुख दुःख अडचणी आहेतच. या अडचणीवर मात करून एकमेकांना आधार देऊन आपल्या अडचणी कमी कशा सुटतील, कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सहकार्य कसं मिळेल याच्यासाठी आपण एकत्रित जर आलो तर ह्या सर्व समस्या आपल्या सुटायला मदत होईल हे निश्चितच. आणि म्हणून हा जो आपण अट्टहास केला की सगळ्यांनी एकत्र येऊया, एकीचं बळ मिळतं फळ हे निश्चितपणे आपल्याला समजेल की म्हणून. आणि आज हे एकत्रित येण्याला मीडिया आपली तेज आहे. एका क्षणात सगळीकडे मेसेज पोहोचतो आणि आपण एकत्रित येऊ शकतो. आणि म्हणून या मीडियाचा आपण वापर करून एकमेकांचं संघटन करून एखाद्या ठिकाणी घटना घडली की आपले 100-500 माणसं लगेच आपले आहेत. आज आपण विचार करू शकतो का आपल्या या ग्रुपमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 100 सदस्य आहेत. 100 नंबरी सोडा झालेला आहे आपलं. आणि याच्याही पुढे आणखीन पुढे वाटचाल होईल. तेव्हा हे अतिशय एकत्रित येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता दुसरी गोष्ट, हे कार्यक्रम सादर करत असताना आपल्याला वर्गणी 1000 रुपये याच्यासाठी केली की जेणेकरून आपली उपस्थिती निश्चित होईल. पैसा हा गौण आहे पण ती उपस्थिती महत्त्वाची आहे. ही उपस्थिती फायनल करण्यासाठी या ठिकाणी आपण 1000 वर्गणी केली होती आणि ह्या कार्यक्रमासाठी आपण तसे कमीच आहे, मागणार नाही, पण आपण यावं या अपेक्षेनं
कारण काय झालं, आम्ही 2-3 कार्यक्रम घेतले, जर समजा फ्री दिलं ना की लोक येत नाहीत. हां, लोक येत नाहीत. एक असंच आहे ना, 4 रुपये दिले ना, म्हणजे 4 वस्तू दिल्या ना तर तुम्ही फुकट आहे ना, मग आणखीन आड द्यायची. त्यामुळं काय होतंय, आपली फिक्सेशन होते. तर त्यासाठी सॉरी, बट आपण सगळ्यांनी यावं या अपेक्षेनं किमान शुल्क घेण्यात आलं होतं. आणि या वर्गणीमध्ये आपल्या या दादांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा आपण एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया, धन्यवाद देऊया. पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे एकत्रित आलेलो आहोत, याचा एक दुसरा एक असा उद्देश आहे की आपल्याला हा जो कार्यक्रम करायचा आहे तो राजकारणाविरहित करायचा आहे. राजकारण आलं की आपल्या समस्या वाढल्या म्हणून समजून, ज्या वेळेला राजकारण त्यावेळेला हळूहळू बाहेर पडतं. पण राजकारण येणार नाही याच्यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेऊया. सगळ्यांचा जो राजकारणाचा पिंड आहे तो कृष्णा नदीच्या पलीकडे ठेवूया आणि इकडे आल्यानंतर आपण व्यवस्थित राहू. जेवढं आपण अलिप्त राहू तेवढा आपला आनंद मोठा होईल, नाही आनंद असं तोटा. आणि म्हणून राजकारण विरहित अशा पद्धतीने आपल्याला एकत्रित येऊन हा गेट टुगेदरचा किंवा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम आपण घेऊया. त्यामुळं ही बहुसंख्य लोक उपस्थित राहिली, त्याचं कारणच असं आहे की हे राजकारण विरहित जाऊया, पुढं करूया. तर असा हा सत्काराचा कार्यक्रम आहे. सत्कार हे एक निमित्त आहे, आपण एकत्र येणं हा आपला मुख्य उद्देश आहे. सत्कार हा निमित्त आहे, आपण एकत्रित आल्यानंतर आपल्या समस्या सुटतात आणि सहजासहजी भविष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपली जी मुलं आहेत त्या मुलांना आपण प्रेरणा देण्यासाठी मुलांना व्यासपीठ इथं उभं केलं पाहिजे. मुलं मग अशी बघा, एका मुलीनं छानपैकी गाणं म्हणलं, त्यांना आपल्या मुलांना आपण प्रेरणा कधी देणार, आपल्या मुलांना आपण व्यासपीठ आपलं कधी उभं करणार. आपले एखादा समजा कोण असेल रिटायर झाला त्याचा सत्कार कोण करायचा, सगळे बाहेरने किती जरी केले तरी सत्कार, घरचा सत्कार हा वेगळाच असतो. मला वाटतं शिंदे सर आपल्याला सांगतीलच, घरच्या सत्काराला तोड नाही. आणि म्हणून घरचा सत्कार करण्यासाठी आपल्याला हे व्यासपीठ आपल्याला भविष्यामध्ये उभं करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्म पंथ विसरून आपण फक्त तारगावकर या उद्देशानं आपण इथं जर आलो तर निश्चितपणे आपला हा गेट टुगेदर खऱ्या अर्थानं सार्थक झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून हा जो सोहळा आपण आयोजित केला होता त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि निश्चितपणे आपल्या भविष्यातील ज्या संकल्पना आहेत त्या पूर्णत्वास येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं प्रास्ताविकाचं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर आपण मुख्य कार्यक्रम सत्कार सोहळा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, असा हा आपल्या तारगावच्या मातीचा सुगंध अनेक ठिकाणी पोहोचल्यात. पण या सुगंधाचा आनंद घेत असताना त्या सुगंधाला विसरायचं देखील नाही. पहिला सत्कार जो होतोय श्री पांडुरंग नथू शिंदे अर्थात डॉक्टर P.N. शिंदे सर. आपल्याला कल्पना असेल की इतिहास संशोधक, प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. इतिहास संशोधक यांनी महादजी शिंदे यांच्या जीवनावरती ग्रंथलेखन केलं. तसेच दुसरे शाहू महाराज यांच्या जीवनावर देखील सध्या ते संशोधन करून त्यांचं लेखन सुरू आहे. त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ माई हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपण त्यांचा सत्कार श्रीयुत महाडिक साहेब करतील. मी त्यांना विनंती करतो दोघांनी या व्यासपीठासमोर उभं राहायचं. आपण अशी उभे राहू. आणि सगळे धन्यवाद सर.
यानंतर पुढचा सत्कार विनायकदादा राजाराम भोसले बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सुरक्षा जमादार म्हणून 35 वर्ष सेवेत होते. सामाजिक कार्यात सहभाग, गणेश मंडळ स्थापन केले, सोसायटीमध्ये चेअरमन आहेत. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत. त्यातील ही एक संकल्पना त्यांनी सत्यात उतरवली आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कॅप्टन मामुलकर साहेब यांना विनंती करतो की त्यांचा आपण सत्कार करायचा आहे. पुढील सत्कार आहे श्री शिवाजी सर्जेराव पवार, सेवानिवृत्त अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा येथे. सध्या उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र, माजी सैनिक संघटना महाराष्ट्राच्या यामध्ये सल्लागार म्हणून काम करत आहे. 1984 इंदिरा गांधी यांचे पर्सनल कमांडो म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. 28 वर्ष झालेली आहे. त्यांचा सत्कार तावरे सर यांनी त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती. मानसिंग तावरे सर. समोर बघायचं, समोर बघा, हे द्या, झाड द्या, समोर बघा. यानंतर पुढील सत्कार आहे श्री मनोज मारुती 12%, माजी सैनिक, 17 वर्ष सेवा केली. वाई नगर परिषद या ठिकाणी कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदावर सध्या ते कार्यरत आहेत. 2019 स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचं देखील तारगावकरांच्या वतीनं खूप खूप स्वागत. विक्रम भोसले यांना मी विनंती करतो त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी यायचं. समोर आहे मनोज. ओके. याच्यानंतर रोहिणी सोनावले API अधिकारी सातारा यांचा सत्कार रोहिणी पडवळ मॅडम यांनी त्यांचा सत्कार करावा असं विनंती. सुरक्षक शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्या तारगावचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. शाल थंड मॅडम, इकडे बघा मॅडम, समोर बघा, समोर बघा. ओके. पुढचा सत्कार आहे विठ्ठल स्वामी प्राथमिक शिक्षक कोरेगाव येथे कार्यरत आहे. काव्यगंध हा जुन्या आणि नव्या गाण्यांचा कवितांच्या गायनासाठी यूट्यूब चॅनल त्यांचा आहे आणि या यूट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यांना USA कडून त्याचं यूट्यूबचा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांचा सत्कार कुदळे सर यांनी त्यांचा सत्कार करावा असे त्यांनी विनंती. यूट्यूबचं प्रकाशन दाखवत आहेत सर. पुढे या ना सर. USA कडून त्यांना हे अवॉर्ड मिळाला. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. इथं मध्ये सेंटरला. ओके सर. हां हां ओके ओके. यूट्यूबचं प्रकाशन पण होत आहे. 1 लाख सबस्क्रायबर आहेत. काव्यगंध जुन्या नव्या गाण्यांचा आपल्याला गीतसंग्रह आपल्याला ऐकायला मिळेल.
समोर बघा. हां ठीक आहे, वृक्ष समोर बघा इकडं. ओके. झाडे लावूया, झाडे जगवूया हा संदेश याच्यातून आपल्याला देत आहे. यानंतर पुढचा सत्कार जो श्रुती राजेंद्र देशपांडे, यावर्षी BAMS डॉक्टर म्हणून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. तिच्या प्रॅक्टिस सुरू असल्या कारणाने ती येऊ शकली नाही, पण तिचा सत्कार तिची आई सुनीता देशपांडे यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यांचा सत्कार प्रीती भोसले यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सांगण्याचं वैशिष्ट्य आणखी असं की या श्रुतीवर श्रुतीची आई जी सुनीता देशपांडे आहेत त्या ज्योतिष पंडित, म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या ज्योतिष प्रवीण, प्राज्ञ, विशारद, पारंगत आणि पंडित पदवी असते, तर अशी ती ज्योतिषशास्त्रामधली पंडित पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यामुळे त्यांचं देखील स्वागत आणि त्याबरोबर त्यांच्या कन्येचं खूप मोठं स्वागत मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. स्वागत करतायत प्रीती भोसले. मध्ये ओके ठीक आहे सर, थोडंसं मध्ये धरा. ओके. मान्यवरांना विनंती करतो त्यांनी असं नसतं व्हायचं. या ठिकाणी सत्कार मूर्तींच्या वतीनं काही 1-2 आपले वक्ते म्हणजे थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यामध्ये रोहिणी सोनवणे मॅडम आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी तारगावची कन्या, पण माझं शिक्षण म्हणजे आम्ही माझे वडील सातारमध्ये BSNLमध्ये काम करत होते, त्यामुळे आम्ही लहानपणीच साताऱ्यात शिफ्ट झालो. त्यामुळं गावचा संपर्क फक्त आम्ही लग्न किंवा काही कार्यक्रम असला तरच गावी येतो. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढी लोक मला भेटली. खरं तर माझ्या मुलीची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मी येणार नव्हते कार्यक्रमाला, पण परत म्हणलं चला ह्या निमित्ताने तरी लोकांशी ओळख होईल माझी. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोक आज मला भेटली. इंटरनेटने जरी सगळं जग एकत्र आलं असलं तरी लोक मात्र लांब झाली, कारण कोण कुणाच्या म्हणजे आपल्या घरी काही कार्यक्रम असला किंवा काही प्रोग्राम असू दे, सगळे एकमेकांना फक्त व्हॉट्सअपवरतीच इन्व्हिटेशन देत असतात, पर्सनली कोण गाठीभेटी घेत नाही. पण ह्या कार्यक्रमाची संकल्पना खरंच खूप छान आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी ह्याच्यापेक्षा जास्त उत्साहाने पूर्ण करावा अशी मी सगळ्यांना इथल्या आयोजकांना विनंती करते. जरी खरं तर मी आता तात्पुरती माझी बदली साताऱ्यात झाली आहे. माझी 10 वर्ष सेवा ही मुंबईतच झालेली आहे. API प्रमोशनवरती मी थोडे दिवसांसाठीच इथं आलेले आहे. पुढच्या वर्षी मी असेल नसेल, पण माझ्या घरातल्या आता मी फक्त आई आणि माझी चुलते बापूराव सोनावले हे दोघंच माझ्यासोबत आलेले आहेत इथं कार्यक्रमात. पण पुढच्या वर्षी मी जरी येऊ शकले नाही तरी मी माझ्या सगळ्या घरातल्यांना पाठवणार आहे या कार्यक्रमाला. आणि मला असं वाटतं की आपल्या घरातल्यांना ना म्हणजे फक्त हे कार्यक्रम म्हणूनच नाही तर इथं ह्याच्यातून वेगवेगळे अजून नवीन नवीन कार्यक्रम पुढे यावे, जसे की ट्रिप वगैरे. घरातल्या आता माझी मम्मी BSNL मधून रिटायर झाली आहे, ती मला सारखी ओरडत असते मला कुठंतरी टूर्सला पाठव, मला फिरायला जायचंय. पण असं अनोळखी लोकांबरोबर जाण्यापेक्षा आता गावकरी आहेत सगळे सोबत अजून नवीन कार्यक्रम करू आणि प्रत्येक कार्यक्रमाला माझा म्हणजे मी असेल किंवा नसेल माझे कुटुंबीय नक्की येतील आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल थँक्यू आणि सगळ्यांना शुभेच्छा. यानंतर श्री शिंदे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक डॉक्टर PN शिंदे. PN म्हणजे पांडुरंग नथू शिंदे, तारगावकर, सातारला राहतो. शिकायला म्हणून बाहेर पडलो आणि सर्व्हिस पाटणला केली 35 वर्षे आणि रिटायरमेंट नंतर सातारला स्थायिक झालो. सातारला राहतो. तरी सुद्धा गाव म्हणून तारगावशी माझी नाळ आहेच आणि ती कधीही तुटणार नाही. थोडी बहुत शेती आहे, ग्रामपंचायतीच्या शेजारी माझं घर आहे,
त्यानिमित्ताने वरचेवर येणं जाणं वगैरे असतं. हा झाला एक माझा आणि आपणा सर्वांसमवेतचा तारगावशी असणारा संबंधाचा भाग म्हणून विषय केला. मी इतिहासामध्ये MA PhD आहे आणि सरांनी परिचय करून देताना मला माझा सांगितलंच की मी इतिहास संशोधक आहे. खरं आहे ते. मी प्रोफेसर होतो, 35 वर्षे इतिहास शिकविला आणि तो शिकवित असतानाच मी अनेक क्रमिक पुस्तकंही लिहिलेली आहेत, 25-30 किमान, मराठी इंग्रजीमधून. 11वी पासून ती MA पर्यंतच्या वर्गांना उपयुक्त अशी. आणि त्याबरोबर इतिहास संशोधनाचा व्यासंग किंवा आवड आहे. त्या कार्यामध्ये मी रिटायर झाल्यानंतर कायम घडलेलो आहे, मग्न आहे त्यामध्ये. आणि इथे ज्या ग्रंथाचा उल्लेख केला, 1-2 ग्रंथांचा, त्यापैकी मी मुद्दाम होऊन तुम्हाला दाखविण्यासाठी म्हणून मी हे माझे ग्रंथ इथे घेऊन आलेलो आहे. त्यापैकी हा जो एक ग्रंथ आहे तो, त्याचं टायटल आहे अलिजा बहादर महादजी शिंदे. ही एक मोठी महान ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेलेली आहे आणि प्रारंभी ज्यांनी महाराष्ट्राचा स्फूर्तिपद आणि प्रेरणादायी असं जे गीत सादर केलं, त्यामधील एक काव्यपंक्ती आहे की दिल्लीचेही तख्त राखितो, त्या महाराष्ट्राचा सुपुत्र हा माझ्या या ग्रंथाच्या लिखाणाचा हिरो आहे किंवा नायक आहे. ज्याने दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकविला, ते हे महादजी शिंदे. 1771 त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा फडकविला. तो 1803 साली उतरला गेला. एवढे अखंड इतकी वर्षे छत्रपतींच्या नावाचा जयघोष करावा तसा तो भगवा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती फडकत होता, तो यांनी फडकविला. आणि 1803 साली इंग्रजांनी मराठी सत्तेचा पराभव केला. मराठी सत्ता नष्ट झाली आणि जनरल लेक या इंग्रज अधिकाऱ्याने तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावरचा भगवा खाली खेचला आणि तिथे युनियन जॅक त्यांचा फडकविला. तो 1803 नंतर 1947 पर्यंत लाल किल्ल्यावरती त्यांचा ध्वज राहिला. भारत पारतंत्र्यात गेला. हे पारतंत्र्य जर सुमारे 50 वर्षांनी जर पुढे ढकललं असेल तर ते या वीर पुरुषाने महादजी शिंदे यांनी. मोठा इतिहास आहे तो. मी फक्त तारगाव, मी स्वतः एक इतिहास संशोधक आणि त्याच्या अनुषंगाने इतिहासामध्ये मी गुंफलेला तो धागा आपणापुढे सांगू इच्छिणार आहे. या ग्रंथामध्ये मी काही नकाशे दिलेले आहेत. ते नकाशे तयार करणारे काही अधिकृत माणसं असतात, त्यांनाच तो अधिकार असतो नकाशे तयार करण्याचा, कारण त्यांना आव्हान दिलं जातं. पुण्याला आहे ते एक माझ्या परिचयाचे, आणि त्यांनी एका नकाशाला 1,500 रुपये चार्ज घेऊन मला काही नकाशे तयार करून दिलेले आहेत मित्र हो. त्यामधील एका नकाशाचा फक्त मी तुम्हाला संदर्भ सांगणार आहे, बाकीचं सांगत बसत नाही. तो नकाशा आहे साताराचा. सातारा, अजिंक्यतारा आणि गरज म्हणून पुणे, शनिवारवाडा, अजिंक्यतारा आणि यांचं मूळ गाव कोरेगाव तालुक्यातील कनेरखेड. ते कनेरखेड दाखविताना सातारापासून कोरेगाव, कोरेगावपासून कनेरखेड हे दाखविलेलं आहे.
आणि मित्र हो, तो नकाशा मी तिथंच न थांबविता तुम्हाला सांगण्यासारखा भाग म्हणून मी तो भाग पुढे कंटिन्यू करतोय, पुढे सांगतो आहे की मी तो नकाशा थोडा पुढे वाढवून मी त्याला तारगावपर्यंत नेलेला आहे. तुम्हाला जर उत्सुकता असेल किमान पाहावं म्हणून तरी, तर मी ग्रंथ इथं आणून ठेवलेले आहेत, आपण किमान पाहावेत तरी. मी आता म्हणालो तसं आर्थिक बाब म्हणून मी तो मुद्दा पुनरुच्चार करीत नाही, परंतु एक एक नकाशा मी 1,500 रुपये देऊन तयार करून घेतलेला आहे, छापलेला आहे पुस्तकामध्ये. त्या नकाशामध्ये मी साताऱ्यापासून पुढे त्या नकाशाची दिशा आणि रेषा वाढवून तारगावपर्यंत नेलेली आहे आणि कृष्णा नदी दाखविलेली आहे. त्यामध्ये बघा तुम्ही, त्या कृष्णा नदीच्या काठी असणारं तारगाव गाव दाखवलेलं तसं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लेखकाचे गाव असंही मी लिहिलेलं आहे. एक तारगावचा सुपुत्र म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी हे केलेलं आहे आणि आपणापुढे अगदी प्रांजळपणे मांडतो आहे. याच्या पुढे जाऊन मी एक इतिहास संशोधक आहे. इतिहास संशोधन करताना मला जे सापडत आहे हा ग्रंथ लिहिताना, आणि आता मी जो ज्या विषयावरती संशोधन करून लिखाण करतो आहे ते करत असताना मला तारगावचे जे जे काही संदर्भ सापडले ते मी फार आपला वेळ न घेता थोडक्यात अगदी सांगतो की छत्रपती शिवरायापासून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी, राजाराम महाराज, ताराबाई, शाहू महाराज इथपर्यंत अनेक ठिकाणी तारगावचा उल्लेख कागदपत्रामध्ये आहे. मी फारसा सोशल मीडियावरती लिहित नाही, परंतु मला आठवतं 1-2 लेख मी लिहिलेले होते आणि त्याला 1-2 प्रतिक्रिया सुद्धा मिळालेल्या होत्या की मित्र हो, औरंगजेब बादशहाचा तळ तारगावमध्ये पडलेला होता, रहमतपूरला पडलेला होता, तारगावला पडलेला होता आणि मसूरलाही पडलेला होता. तारगावला 1699ची तारीख सुद्धा आहे माझ्याकडे. औरंगजेबाचा तळ तारगावमध्ये पडलेला होता. तारगावच्या तर्फ तारगाव म्हणून जो मला उल्लेख मिळतो तो अनेक संदर्भाने मिळतो. उदाहरणार्थ संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज ज्यांच्यावरती मी आता अभ्यास करतो आहे, लिहितो आहे, त्या शाहू महाराजांनी दिल्लीच्या मुघल बादशाहाकडून ज्या सनदा मिळविल्या त्या सनदामध्ये ज्या ज्या महालांचा, ज्या ज्या गावांचा, प्रांतांचा, तर्फांचा उल्लेख आहे त्यामध्ये तारगाव पण आहे. ताराबाई, महाराणी ताराबाईंच्या कालखंडामध्ये जो काही जहागीर किंवा मुलूक वितरण झालं त्यामध्ये तारगावचा उल्लेख आहे. कराडचे गिरजोजी यादव म्हणून एक प्रसिद्ध सरदार होते, त्यांचं कार्य खूप मोठं आहे. गिरजोजी यादव त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या अखत्यारीत तारगावचं प्रशासन त्यांच्या अखत्यारीत होतं. स्वराज्य छत्रपतींनी जे स्थापन केलं शिवाजी महाराजांनी, त्या स्वराज्यामध्ये त्याचा जो विस्तार होता त्या विस्तारामध्ये जे काही महत्वाच्या गावांचा किंवा ठिकाणांचा उल्लेख येतो शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये मला सापडलेला सांगतो की त्या स्वराज्यामध्ये ज्या ज्या गावांचा उल्लेख आहे त्यामध्ये तारगावचाही उल्लेख आहे. स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या ठिकाणापैकी तारगावचा सुद्धा उल्लेख आहे. ब्रिटिशाकडे येतो मी, ब्रिटिश पिरियडकडे.
ब्रिटिशांनी 1818ला मराठी सत्ता नष्ट केली आणि हे जे सातारा संस्थान होतं हे खालचं केलं 1848ला. ते राहिलं नाही, तो ब्रिटिश इंडियाचा भाग बनला. आणि मग ब्रिटिश इंडियाच्या प्रदेशामध्ये जी काही प्रशासकीय व्यवस्था होती त्यामध्ये 1883 साली तारगाव हे तालुक्याचं ठिकाण म्हणून, तहसीलदार ठिकाण म्हणून तारगावहून काही वर्ष ब्रिटिशांनी कारभार केलेला आहे. तशी कागदपत्र माझ्याकडे आहेत. म्हणजे छत्रपती शिवरायापासून ज्या गावांचा उल्लेख आपल्याला मिळतो तो ब्रिटिश राजवटीमधील एक तालुक्याचं ठिकाण म्हणूनही आहे. आणि तद्वत जी स्वातंत्र्य चळवळ झाली त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे प्रतिसरकार स्थापन झालं नाना पाटलांचं, त्याला पत्री सरकार असंही म्हणतात. या प्रतिसरकाराच्या संबंधातल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यापैकी काही घटना या तारगावशी निगडीत आहेत. अर्थात त्याची कागदपत्र मला मिळालेली नाहीत, परंतु माझी ऐकीव माहिती मात्र तशी नक्की आहे की त्यांना मदत करणारे काही स्वातंत्र्य सेनानी तारगावमध्ये होते. या ग्रंथाबद्दल आपणाला मी सांगितलं. आपणाला जर हवा असेल, उत्सुकता असेल तर जरूर बघा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ते घ्यायला हरकत नाही. आणि जर घेतलंच तर त्यासोबत आणखी एका ग्रंथाचा मी उल्लेख जाता जाता करतो. आपला फारसा वेळ घेत नाही मी, परंतु हे दुसरं एक पुस्तक ग्रंथ रूपाने मी लिहिलेलं आहे गेल्या वर्षी. त्याचं टायटल आहे माई. माई या नावाने लिहिलेला हा ग्रंथ माझ्या दिवंगत सौभाग्यवतींच्या आठवणीवरती आधारित आहे. आणि म्हणून त्यांना सगळेच माई म्हणत, मी सुद्धा. आणि म्हणून तसंच टायटल मी दिलेलं आहे माई म्हणून. हा स्मृती ग्रंथ आहे. याची किंमत मी ठेवलेली नाही. याची किंमत नाही. मी हा फ्री देता आलेलो आहे, मोफत देता आलेलो आहे. कोणाला जर हा मुख्य ग्रंथ जर हवाच असेल तर त्यासोबत हाही माझा ग्रंथ आपणाला मिळू शकेल. मगाशी मला सत्कार करताना आपले सर म्हणाले की तुम्ही मनोगत व्यक्त बोलता का, तर म्हटलं नाही, मी आता बोलणार. माझा सत्कार कराल त्यावेळी मी बोलतो थोडक्यात. हा ग्रंथ मी लिहिला गेल्या वर्षांनी प्रकाशित केला. आता मी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या सौभाग्यवतींशी संबंधित होता तो. हृदयविकार नावाच्या भयानक आघाताने माझ्या पत्नीचा एखादी वीज कोसळली तशी कोसळली आणि क्षणार्धात माझी साथ सोबत संपली गेली अमेरिकेमध्ये. माझा मुलगा असतो अमेरिकेला. हा सहज जाता जाता परिचय सांगतो आहे शिंदे फॅमिलीचा, माझ्या फॅमिलीचा म्हणून आहे का. माझा मुलगा युवराज हा अमेरिकेला असतो, सुनबाई पण अमेरिकेला असतात. आणि तुम्ही माझं स्वागत केलेलं आहे तर त्या परिचयातलाच भाग म्हणून ऐका. थोडक्यात सांगतो की माझ्या 3 कन्या डॉक्टर आहेत ज्या इथं आता हजर नाहीत. मी एकटाच हजर आहे. त्या 3ही कन्या माझ्या डॉक्टर आहेत. मोठी कन्या माझी ऑर्थो सर्जन आहे, तिचं हॉस्पिटल आहे सातारमध्ये. दुसरी मुलगी माझी एमडी आहे, ती पुण्याला असते, तिचं प्रॅक्टिस असतं. तिसरी मुलगी माझी डॉक्टर आहे, ती इथे परळीजवळ गजवडी म्हणून गाव आहे, तिथं प्रॅक्टिस करत असते. हा माझा झाला कौटुंबिक परिचय. 2007 साली मी रिटायर झालो प्रोफेसर म्हणून. सातारमध्ये राहतो. आता 77 वर्ष माझं पूर्ण होईल. 78व्या वर्षामध्ये मी पदार्पण करेन. लिखाणाचा छंद आहे. आणि मित्र हो, या लिखाणाच्या व्यासंगामध्ये मी स्वतःला
अशासाठी मी गुंतवून घेतो आहे आत्ता. त्याचं कारण म्हणजे माझ्या सौभाग्यवतींच्या दुःखातून जर सावरायचं असेल तर मी हे ओळखलं की रडत बसून उपयोग नाही. मला एका जाणकाराने फोनवरती सांगितलं की सर, मला एक तुम्ही वचन द्या की मी रडणार नाही म्हणून. सर, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे अभ्यास आहे, तुमच्याकडे पात्रता आहे, तुम्ही लिहा. तुम्ही जर न लिहिता रडत बसला आणि संपला तर तुम्ही समाजाचे गुन्हेगार ठराल, हे त्यांचं वाक्य आहे. आणि म्हणून मित्र हो, मी माझं वैयक्तिक दुःख बाजूला ठेवलं आणि स्वतःला या इतिहास संशोधनाच्या कामामध्ये झोकून दिलेलं आहे. मला माहीत आहे, मी इतिहास अभ्यासलेला आहे मित्र. ज्यांचं आपण पूजन करून, वंदन करून कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात करतो, त्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये काय आहे हो, यापासूनही मी बोध घेतलेला आहे, आपणही घेतला पाहिजे. अफजल खानाच्या भेटीस निघाले आणि त्यांना निरोप आला की सईबाई मरण पावलेले आहे, त्यांच्या लाडक्या पत्नी मोठ्या राणीसाहेब. रडत बसायचं का स्वराज्यासाठी शत्रूवरती चालून जायचं? केवढा मोठा कठीण निर्णय होता हो हा. आणि मग मला ज्या कोणी जाणकारांनी फोन करून सांगितलं त्यानुसार मी वागायचं ठरविलं आणि दुःखात रडत न बसता मी संशोधनाच्या कार्याला, वाचन लिखाणामध्ये स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगतो की मी आता संभाजी महाराजांचा मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू, सातारचे म्हणूनच जे इतिहासामध्ये नामोल्लेख केला जातो ते शाहू महाराज, ज्यांना थोरले शाहू महाराज असंही म्हणतात, संभाजी महाराजांचा मुलगा, सातारच्या अजिंक्य ताऱ्यावरती त्यांनी राज्याभिषेक केला 12 जानेवारी 1708 रोजी आणि 15 डिसेंबर 1749 रोजी सातारच्या अजिंक्य ताऱ्यावरतीच ते मरण पावले, सातारमध्ये मरण पावले. त्यांच्यावरती मी संशोधनपरी लिखाण करतो आहे. आणि मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं, या संशोधनामध्ये मला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या त्यापैकी फक्त मी आपल्या सर्वांच्या तारगाव बद्दलचे संदर्भ फक्त सांगितले, तेवढे तुम्ही ऐकले, त्याबद्दल धन्यवाद. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. या मातीमध्ये जे जन्माला येतं ते नक्कीच सोन्याहून चमकदार आणि चकाकीपणे समाजासमोर उभे राहत असतात. अशातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आपण आहात. या आपल्या इतिहास संशोधकाच्या भूमिकेतून तयार निर्मिती झालेली या पुस्तकांची नक्कीच आम्हा सर्व तारगावकर वासियांना अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. यानंतर आपण हा जो सातारा निवासी तारगावकर हा कार्यक्रम घेतला, मनात एक संकल्पना ज्यावेळी निर्माण झाली तेव्हा हे शक्य होईल का, यशस्वी होईल का? पण इथं आल्यानंतर ज्यावेळी सगळ्यांच्याकडे बघितलं जातं ना, येस हे करू शकतो आणि ते झालंय. आणि हे करण्यासाठी जी तळमळ मनातून उभी राहिली, जी धडपड उभी राहिली, जी प्रेरणा उभी राहिली, तो एक धागा घेऊन या कार्यकर्त्यांना एकत्र आणून जी टीम बनवली आणि त्या टीमवर्क मधून एक छान असं काम घडलं. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सर्व टीमचा आपण एकदा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण पहिल्यांदा सत्कार करणार आहोत. या टीममध्ये जे 10-15 मेंबर्स सहभागी होते, हा, त्या टीम मधल्या सर्वांनीच एकदा समोर पुढे यायचंय आणि आमच्या व्यासपीठावरचे शिंदे सर या सर्वांना आणि बाकीच्या पुष्पगुच्छ देतील आणि त्या टीमचं प्रथम आपण काय करूया, एकदा स्वागत करूया. टीम मध्ये आहेत अध्यक्ष राजेंद्र देशपांडे सर, यानंतर उपाध्यक्ष श्री संजय पडवळ सर यांना देखील मी विनंती करतो. या सचिव प्रकाश कापसे, खजिनदार रमेश सोनवले, नेताजी भोसले खजिनदार. सदस्यामध्ये आहेत सुनील माहुलकर सर, संदीप भोसले,
सुनील सांगळे, गणेश कोकिळ, रवींद्र तावरे या सर्वांनी इथे व्यासपीठावर यायचं आहे. योगेश महाडिक, विनायक राजाराम भोसले, विनायक दादा सल्लागार, असं एक वेळी सगळ्यांनी उभी राहायची ओळी ना. आणि हा छानसा व्हिडिओ यांचा सगळ्यांचा असा हे करा. आणि संगीत साथीसाठी होते ते स्वप्नील चव्हाण हे आहे ना. जरा पुढं सारखं असं थोडं पर्यंत स्वप्नील दिसला पाहिजे तुम्ही आत जा, आत यात. समोर बघा. एकदा जोरदार यांच्यावर टाळ्या वाजवा. असा छानसा कार्यक्रम आपण पुन्हा पुन्हा निर्माण व्हावा अशी मनात एक आपली तळमळ असेल. थोडंसं या भावी गोष्टींविषयी आभार मानूया. आणि असा कार्यक्रम आपण नंतर पुढच्या वर्षी ज्यावेळी नियोजन करू आणखी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असेल. आपल्या सर्वांच्या मनामध्ये ही संकल्पना असेल असे का करायचंय, कशा करता करायचंय. कारण मनुष्य हा उत्सव प्रिय प्राणी आहे. उत्सव प्रिय खलू मानव हा. त्याला उत्सवातून उत्साह मिळतो आणि उत्साहातून तो आयुष्यभर असा प्रेरणेनं जीवन जगत असतो. तेव्हा या कार्यक्रमाला आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तत्पूर्वी या सर्वांचं आभार प्रदर्शनाचं काम प्रकाश कापसे करतात. आज आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि आज हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि आपण सर्वांनी जेवणाचा आनंद घ्यावा. 2 मिनिटात मनोगत आहे. श्री विनायक दादा फेब्रुवारी या दिवशी त्यांचं सेवानिवृत्ती झालेली आहे. त्या निमित्तानं काहींना त्यांचा सत्कार करायचा आहे. शिंदे सरांना त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करायचा आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार. अजून कुणाला जर शुभेच्छा द्यायच्या असेल तर त्यांनी माईकवर बोलायला हरकत नाही. खरं तर मित्रो, आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला गेला त्या पाठीमागचं एक मुख्य व्यक्तिमत्व जे आहे ते विनायक भोसले सेवानिवृत्त झालेले आहेत आणि मला काही सहकार्यानं घेऊन भेटायला घरी आले आणि ह्या कार्यक्रमाचे नियोजनाबद्दल बोलले तर मला चांगली गोष्ट आहे. सेवानिवृत्त झालेला आहात, आपल्या आयुष्यातला दुसरा बोनसरूपी कालखंड सुरू होतो आहे. तो तुम्ही आनंदाने व्यतीत करावा. आपल्याला समाजसेवेची आवड आहेच हे सर्वश्रुत आहे. ती तुमची आवड अधिक वृद्धिंगत होत जावो आणि समाजाला त्याचा लाभ होत राहो या शुभेच्छा. आणि या शुभेच्छा देत असतानाच मी माझ्या वतीने म्हणून त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना या दुसऱ्या आयुष्याच्या दुसऱ्या कालखंडासाठी मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत आहे. आता गेल्या वर्षी दादांच्या वाढदिवसाला मी एक कविता लिहिली होती. ती ह्या निरोप समारंभाच्या अनुषंगानं तुम्हाला ऐकवतो. आदरणीय विनायक दादा, विचाराने मनाने कर्तृत्वाने असे जरी हा मोठा, विचाराने मनाने कर्तृत्वाने असे जरी हा मोठा, परिपाय भूवरी त्याचे कसलाच नाही तोटा. नीती सांभाळली आजवरी म्हणूनच नाही दुःखाची बाधा, उदंड आयुष्य लाभो तुम्हा
प्रिय विनायक दादा. सुंदर देखना रुबाब तरुण भासतो पेहरावात. सुंदर देखना रुबाब तरुण भासतो पेहरावात. ओढ असे गावची निमित्त वास्तव्य शहरात. दिलदार स्वभावाचा माणूस हा सरळ साधा. उदंड आयुष्य लाभ तुम्हा प्रिय विनायक दादा. सर्वांशी एकवटून मित्रत्व हा जपणारा. सर्वांशी एकवटून मित्रत्व हा जपणारा. एकात्मतेचे लक्ष अचूक हा टिकणारा. आव्हानांना पुरून उरला मजबूत हा कंधा. उदंड आयुष्य लाभो तुम्हा प्रिय विनायक दादा. आणि शेवट, माणुसकीच्या दुनियेची सैर याने केली. माणुसकीच्या दुनियेची सैर याने केली. जीवन जगण्याची कला सत्कर्माने प्राप्त झाली. स्वप्नील मागतो तारकेश्वर चरणी हेची मागणे सदा. उदंड आयुष्य लाभो तुम्हा प्रिय विनायक दादा. मनापासून धन्यवाद दादा. धन्यवाद. आपण आपला अंतर्ले पाहतोय असं वाटायला लागलेलं आहे. खरं तर आता वेळ संपलेली आहे, सहनशीलता संपलेली आहे. खरं पण आपण ज्यांना निमंत्रित केलं सत्कारमूर्ती त्यांचं मनपूर्वक आभार. दादांना सगळ्यांच्या वतीनं तारगावकरांच्या वतीनं शुभेच्छा. आणि आपणा सर्वांनी उपस्थिती दाखवली. अगदी सर्वजण उपस्थित राहायला वाटत नव्हतं की एवढं होणार नाही, पण हम सब एक आहे हे दाखवलं. धन्यवाद. आपण सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर आपण सर्वांनी भोजनाचा आनंदानं सहभोजनाचा स्वीकार करावा असं मी विनंती करतो. धन्यवाद.